हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यशता नाईट्स व्लॉग. तर आज मी एवढे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले नाही, कारण यशची सध्या नाईट विनिंग चालू आहे आणि मला काल झोपायला खूप उशीर झाला होता. ऑलमोस्ट 3 वाजले होते, कारण तो 12 नंतर एक तासाला उठत होता आणि त्याच्यामुळे मला खूपच थकल्यासारखं होत होतं दिवसभर. आज जेव्हा तो सकाळी झोपला अंघोळ करून, त्यावेळेस मी पण झोपले होते. तर हा फेज डिफिकल्ट ॲक्च्युली त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, कारण फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिशन करणं लहान मुलांसाठी अवघड असतं खूप. तर त्याला त्याची सवय लागेल एक 4-5 दिवसांनी आणि सगळं नॉर्मल होईल. पण तोपर्यंत त्याला पण थोडं सफर करावं लागेल आणि मला पण सफर करावं लागेल. तर इथे काकूंची मुलगी आली होती आणि ती याच्यातला खेळवत होती. याच्यात तिच्यासोबत मस्त खेळतो कायमच. सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी ब्रेकफास्ट बनवत होते तर मी मिक्सर लावला, तर त्याला पण मिक्सर लावायचं होतं, म्हणून तो तिथे मिक्सरसमोर जाऊन बसला आणि ते मिक्सरसमोर जाऊन मिक्सर तर नाही लावलं, पण दुसरेच उद्योग चालू होते काहीतरी. त्याला मी खाली नादी लावण्यासाठी जे आईस्क्रीमचे मोल्ड असतात ते खेळायला दिले होते, पण त्याला जे मनाला वाटत होतं तेच उद्योग करत होता. ॲक्च्युली तो खूप चिडचिड करत होता, कारण त्याच्यासाठी पण हे सगळं नवीन आहे. डे विनिंग करून 1 महिना झाला आहे मला त्याचा ऑलमोस्ट. आता मी नाईट विनिंगसाठी प्रयत्न नाही करत आहे. मी ठरवलं आहेच, मनाची तयारी केली आहे की आता नाईट विनिंग करायचीच आहे म्हणून. तर इथे तो त्या आईस्क्रीमच्या मोल्डच्या नादी लागलेला आहे, पण तो एवढा वेळ नादी लागत नव्हता आणि खूप चिडचिड करत होता. आज मी ब्रेकफास्टसाठी बनवलं होतं धपाटे, ज्वारीच्या पिठाचे धपाटे किंवा थालीपीठ म्हणू शकतो आपण. तर त्यासाठी मी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेतले होते मिक्सरमध्ये. आणि हा मध्ये करत होता. तो काय खाली राहत नव्हता, त्याचे खूपच नाटकं चालू होते आणि मला पण थोडा त्रास होत होता, कारण माझी झोप झाली नव्हती. तर मला खूप जास्त असं वीकनेस आल्यासारखं वाटत होतं. पण तो त्याची मस्ती तर करणारच आहे, तो काय ऐकणार नाही. किंवा त्याचा हेच वय आहे खेळायचं. त्याला इथे झोप आलेली आहे, पण माझा ब्रेकफास्ट नव्हता बनवून झाला अजून, म्हणून त्याला मी काय झोपवत नव्हते. तसं त्याने सकाळी व्यवस्थित खाल्लेलं होतं, खाकरा खाल्ला होता, बनाना खाल्ला होता. मग आम्ही बाहेर फिरून आल्यानंतर मी त्याला झोपवलं आणि मी पण त्याच्यासोबत थोडा वेळ झोपले. तर इथे तो उठल्यानंतर पण चिडचिडच करत होता. हे तो 2 दिवस झाले करतो आहे मागचे, कारण त्याचं थोडंसं ट्रान्झिशन व्हायला ते वेळ लागतो आहे त्याला, किंवा त्याचे ब्रेनने आणि मनाने ॲक्सेप्ट करायला थोडा टाईम घेतो आहे. तर इथे तो त्या गाडीवर उभं राहून, जी घराची चावी आहे, तो त्या गाडीला लावायचा प्रयत्न करत होता. आम्ही बराच वेळ खाली खेळलो, कारण घरात तो खूपच चिडचिड करत होता. इथे जी लिपस्टिक नाही आहे, हा लिप बाम ॲक्च्युली, जो त्याने खराब केला आहे आणि आता त्याने तो बाहेर पडलेला होता गॅलरीमध्ये, तो उचलून आणला आणि सगळी फरशी रंगवायचं काम चालू आहे. आणि हे तर नवीनच प्रकार आहे हा खेळायचा, की पालथं पडून मागे मागे सरकायचं. मी त्याच्यासोबत बोलती आहे, पण त्याचीच मस्ती चालू होती. यानंतर मला त्याला अंघोळ घालावी लागली, कारण त्याची झोपायची वेळ झालेली होती आणि त्याची मस्ती चालू होती. तो जनरली खूप मस्ती करतो जेव्हा त्याला झोप आलेली असते, त्यावेळेस मग ओळखून घ्यावं लागतं की याला आता झोपवावं लागणार आहे. आणि खेळता त्याच्या जे कपड्यांचं स्टँड आहे त्याच्या पायात अडकलं होतं आणि ते निघत पण नव्हतं. तो ट्राय करत होता, पण ते काय निघत नव्हतं. नंतर शेवटी निघलं ते आणि मग तो माझ्याकडे आला. त्यानंतर मी त्याला अंघोळ घातली आणि झोपवलं. तो झोपल्यानंतर मला थोडं ऑफिसचं काम होतं, तर मग मी ऑफिसचं काम केलं आणि त्याच्यासाठी उठल्यानंतर काहीतरी खायला हवं, म्हणून आज मी एग होते, तर मी एग बॉईल करायला ठेवून दिलं होतं. आणि आज मी नुसतं एग याच्यात कधी खात नाही, किंवा तो आवडीने नाही खात एवढं, म्हणून मग मी एग
बॉईल झाल्यानंतर ना त्याला तडका दिला होता आणि नंतर ते खाऊन मी याच्यातला खाली खेळायला घेऊन गेले. माझे ब्लॉग्स पाहणाऱ्या कोणी मॉम्स असतील ज्यांनी त्यांच्या बाळाला जस्ट रिसेंटमध्ये विन केलं आहे, तर मला त्या थोडी हेल्प करू शकतात. कमेंट सेक्शनमध्ये थोडं टिप्स देऊ शकतात. सो प्लीज कमेंट युअर टिप्स अँड मला याच्यात आणि आईचे ब्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.